तुम्ही हा व्हिडिओ बघण्यास सुरुवात केली आहे, तुम्ही उचललेले पहिले उचित पाऊल तुम्हाला या दुष्ट आजाराबद्दल जागरूक करण्यात मदत करेल, ज्याचे लवकर निदान झाले तर योग्य उपचार आपण करू शकतो. आपण इथे हिपॅटायटिस बद्दल बोलत आहोत. हिपॅटायटिस हा एक आजार आहे ज्यात यकृतास कोणत्याही प्रकारचा दाह अथवा सूज यांचा समावेश होतो. मुळात 5 प्रकारचे प्रमुख हिपॅटायटिस विषाणू आहेत, ज्यांना A, B, C, D आणि E या प्रकारांनी संबोधले जाते. भारतात सर्व प्रकार आढळून येतात. हिपॅटायटिस A हे लघुकाळाचे संक्रमण आहे आणि स्वतःच बरे होते आणि कोणताही विशेष इलाज आवश्यक नाही. तरी देखील लक्षणांना नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टर्स काही औषधं देऊ शकतात. हिपॅटायटिस E देखील लघुकाळाचे संक्रमण आहे आणि त्यावर कोणताही विशेष इलाज आवश्यक नाही. हे चेहरा तोंडी मार्गाने पसरत असल्याने या आजारावर उत्तम उपाय हा न होण्याची खबरदारी हाच आहे. मात्र हिपॅटायटिस B हे दीर्घकालीन संक्रमण बनू शकते आणि काही केसेसमध्ये इलाज हा संपूर्ण आयुष्यभरासाठी आवश्यक ठरतो. हिपॅटायटिस A आणि हिपॅटायटिस B दोन्हींसाठी लस उपलब्ध आहेत. हिपॅटायटिस D विषाणू हा हिपॅटायटिस B ने आधीच संक्रमित असलेल्या रुग्णांना संक्रमित करतो. हा हिपॅटायटिस B ची लस घेऊन प्रतिबंधित करता येऊ शकतो. परंतु हिपॅटायटिस C कोणतीही लक्षणे दाखवत नाही आणि त्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. हिपॅटायटिस C च्या काही केसेसमध्ये लघुकालीन संक्रमण आढळले जाते, परंतु 85% केसेसमध्ये हे संक्रमण दीर्घकालीन होते, म्हणजेच गंभीर हिपॅटायटिस C. गंभीर हिपॅटायटिस C संक्रमण असणारे जगात 13 ते 15 कोटी लोक आहेत आणि 1.5 कोटी लोकांना भारतामध्ये हिपॅटायटिस C चे संक्रमण झाल्याची आकडेवारी आहे. हिपॅटायटिस C HCV जो मुख्यत्वे आंत्रेतर मार्गातून प्रसारित होत असतो, उदाहरणार्थ इंजेक्शन्स, तो भारतासाठी एक गंभीर शांत रोगाची साथ असलेले आव्हान ठरतो, कारण जास्तीत जास्त लोकांना हे माहितीच नसते की ते संक्रमित झाले आहेत. हिपॅटायटिस C चे 6 गेनोटाइप प्रजोत्पत्ती विषयक गुणधर्म आहेत, ज्यातील 1 आणि 3 हे भारतात प्रामुख्याने आढळले आहेत. परंतु हिपॅटायटिस C चे जर लवकर निदान झाले तर तो यशस्वीरित्या बरा केला जाऊ शकतो, कारण आपल्याकडे असे रुग्ण आता बरे होण्याचा दर वाढलेला आहे, इलाजाचा कालावधी कमी झालेला आहे आणि जास्तीत जास्त HCV संक्रमित असलेल्या लोकांसाठी तोंडावाटे द्यावयाच्या औषधांचा इलाज आणि पथ्ये उपलब्ध आहेत. आता आपण एक लहानशी गोष्ट पाहू आणि हिपॅटायटिस C बाबत आणखीन समजून घेऊ. सागर, तू आज कामावरून खूपच लवकर घरी आलायस. हो शीतल, तुला आठवतं का मागच्या आठवड्यात डॉक्टरांनी मला काही हिपॅटायटिस C च्या चाचण्या करायला सांगितल्या होत्या, म्हणून मी आज प्रयोगशाळेत जाऊन माझे रिपोर्ट्स घेऊन आलो. हो, मला आठवते. रिपोर्ट्स ठीक आहेत का? नाही, असे दिसत आहे की मला हिपॅटायटिस C झालेला आहे. हिपॅटायटिस C हे काय आहे? मला देखील हिपॅटायटिस C काय आहे हे माहित नाही, पण आता मला खूप काळजी वाटत आहे. सागर, मला वाटते की आपण डॉक्टरांना भेटूया आणि हिपॅटायटिस C काय आहे हे समजून घेऊया. हो शीतल, तुझे म्हणणे मला पटत आहे. डॉक्टर या बाबतीत मार्गदर्शन करण्यास उत्तम व्यक्ती असतील. हॅलो डॉक्टर. नमस्कार सागर, काय झालंय? तू एवढा चिंतित का दिसतोयस? डॉक्टर, मी आत्ताच हिपॅटायटिस C च्या चाचणीचे रिपोर्ट्स मिळवले आणि ते सकारात्मक आहेत. मला हिपॅटायटिस C आहे आणि आता मला फार काळजी वाटत आहे. हो डॉक्टर, आम्हाला फार काळजी वाटत आहे आणि म्हणून आम्ही इथे हिपॅटायटिस C काय आहे आणि त्याला बरे कसे करायचे हे समजून घ्यायला आलो आहोत. अच्छा, हा मला रिपोर्ट्स दाखवा. सागर आणि शीतल, काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. मी तुम्हाला हिपॅटायटिस C बाबत आणि त्याच्यापासून बरे होण्याबाबत प्रत्येक गोष्ट सांगेन. हिपॅटायटिस C हा यकृताचा आजार आहे आणि म्हणून हा आजार समजून घेण्यासाठी मला आधी आपल्या शरीरात यकृताचे काय कार्य आहे हे समजून सांगू दे. तुमचे यकृत हे तुमच्या शरीरातील एक सगळ्यात मोठा आणि अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. दररोज 24 तास तुमचे यकृत
हे तुमचे शरीरात सहजतेनं कार्य करता यावे म्हणून अनेक कामे करत असते. हे निर्वाक स्वच्छकासारखे म्हणजे व्हॅक्यूम क्लीनर आहे. हे तुमच्या रक्तातून जैवविष टॉक्सिन बाहेर काढून टाकते. हे एका कोठारासारखे आहे. हे जीवनसत्वे आणि खनिजे साठवते आणि तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात ती मिळतील याची खात्री करते. हे एका पैलवानासारखे आहे. ते तुमच्या शरीरास योग्य प्रमाणातील अमिनो आम्ले आणि ग्लुकोज देते. हे एका कारखान्यासारखे आहे. ते पित्त या महत्वाच्या पाचक द्रावाचे निर्माण करते. ते तुमच्या शरीरातील संप्रेरके देखील नियमित करते. आता आपल्या यकृताची भूमिका समजली आहे. आता हेपेटायटिस सी समजून घेऊया. हेपेटायटिस सी हा एक आजार आहे जो हेपेटायटिस सी नावाच्या विषाणूंमुळे म्हणजे HCV मुळे होतो, जो यकृतावर आघात करतो आणि यकृतास दाह निर्माण करतो. एकदा यकृत प्रभावित झाले की ते त्याची कार्य नीटपणे करू शकत नाही. अच्छा, तर डॉक्टर मला हेपेटायटिस सी कसा काय झाला? हेपेटायटिस सी विषाणू हा संक्रमित व्यक्तीच्या रक्तातून पसरतो अथवा शरीरातील द्रवातून पसरतो. तुम्ही पुढील पासून संक्रमित झालेल्या असू शकता. रक्तसंक्रमण, औषधे, सुया आणि रेझर्स, टूथब्रश इत्यादी सारख्या वैयक्तिक वस्तू सामायिकपणे वापरल्यास, टॅटू आणि संक्रमित सुयांमार्फत छेद दिल्यास, जर तुम्हाला STD अथवा HIV संक्रमण झाले असेल तर क्वचित हा संभोगामुळे होऊ शकतो, अथवा अनेक साथीदारांशी संभोग केला असेल तर, अथवा एका संक्रमित आईने बाळाला जन्म देताना पाठवलेला असू शकतो. अच्छा, तर डॉक्टर आपण हेपेटायटिस सी ने ग्रस्त असल्याची काही लक्षणे आहेत का? अनेक हेपेटायटिस सीच्या रुग्णांना काहीही लक्षणे नसतात, परंतु तुम्ही खालील निरीक्षणे करू शकता. पोटदुखी, भुकेचा अभाव, मळमळ, शीण, स्नायू आणि सांधेदुखी, ताप, गडद लघवी आणि कावीळ. डॉक्टर, मग आपल्याला हेपेटायटिस सी आहे हे केव्हा आपल्याला समजू शकते? हेपेटायटिस सी हा साधारणपणे लक्षणहीन आहे. त्याचे निदान करणे अतिशय अवघड आहे. एक रक्ताची चाचणीच तुम्हाला हेपेटायटिस सी झाल्याचे दाखवेल. जर गंभीर हेपेटायटिस सी ची शंका येत असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला यकृताचे नमुना निष्कर्षण बायोप्सी करण्याचे सुचवू शकतात. डॉक्टर, आता मला हेपेटायटिस सी चे निदान झालेले आहे, तर या समवेत काही गुंतागुंती जोडल्या गेल्या आहेत का? हो सागर, हेपेटायटिस सी समवेत अनेक विविध गुंतागुंती जोडल्या गेल्या आहेत. यकृताला कोणतेही नुकसान दीर्घकाळ अनेक वर्ष होत राहिल्यास यकृतात मेदयुक्त घट्ट उक्ती निर्माण होऊ शकतात. तत्वात्मकता फायब्रोसिस ही या यकृतातील उक्तीची पहिली पायरी आहे. परंतु जेव्हा मेदयुक्त घट्ट उक्ती तयार होऊ लागतात तेव्हा त्या जवळजवळ यकृताला खातात आणि हा अतिशय गंभीर आजार आहे, ज्याला यकृत काठिण्य सायरोसिस म्हणतात. हेपेटायटिस सी चे जर नीट व्यवस्थापन केले नाही तर ते त्या यकृताला निष्क्रिय करू शकतात. यकृताचा कर्करोग होऊ शकतो आणि काही केसेसमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणूनच HCV चे योग्य निदान होणे आणि ते लवकर होणे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की मी तुम्हाला चाचण्या कराव्यास सांगितले. डॉक्टर, HCV बाबतची प्रत्येक गोष्ट केवढी भीतीदायक आहे. मला सागरच्या तब्येतीची काळजी वाटते. डॉक्टर, हेपेटायटिस सी चा इलाज करण्याचा काही मार्ग आहे का? शीतल, शांत हो. काहीही काळजी करण्यासारखे नाही. हेपेटायटिस सी साठी नेहमीच इलाजाची आवश्यकता नसते, कारण काही लोकांमध्ये रोगप्रतिकारक प्रतिसादच संक्रमण संपवू शकतो. परंतु जेव्हा इलाज अत्यावश्यक असेल तर हेपेटायटिस सीच्या इलाजाचे उद्दिष्ट तो बरा करणे असेल. उदाहरणार्थ, यकृताच्या आजारास रोखणे, सायरोसिस, आणि यकृताचे अपयशी होणे हे रोखणे, लक्षणे संपविणे आणि यकृताच्या कर्करोगाचा धोका कमी करणे. पूर्वी इलाजाच्या पद्धतीत इंजेक्शन आणि तोंडी औषधाच्या संयोजनाचा समावेश होता, परंतु सर्व तोंडी उपचारांमुळे आताच्या काळात हेपेटायटिस सीच्या उपचारात अधिक सहजता आली आहे. इलाजाच्या पद्धतीच्या संयोजनाच्या अपरोक्ष नवीन तोंडी उपचारांच्या पद्धतीमुळे अधिक सहजता, सोपेपणा, उपचाराच्या कालावधीत
घट उदाहरणार्थ 3 ते 6 महिने, अधिक चांगली सहनशक्ती, रुग्णाची अधिक मान्यता आणि सुधारित प्रभावीपणा हे फायदे झाले आहेत. औषधासमवेतच हेपॅटायटिस सीच्या रुग्णांनी स्वतःची विशिष्ट काळजी घेणे आवश्यक आहे. यात खालील गोष्टींचा समावेश होतो: डॉक्टरांकडे नियमित तपासणीचा पाठपुरावा, निदानाच्या योग्य वेळापत्रकाचा पाठपुरावा, हेपॅटायटिस बी ची लस टोचून घेणे, आरोग्यपूर्ण आहार राखणे, मद्यपान टाळणे, अनावश्यक औषधं टाळणे, शारीरिक आरोग्याची एक चांगली पातळी राखणे आणि आधार असलेल्या चांगल्या सामाजिक प्रणालीला राखणे. या सर्व माहितीसाठी डॉक्टर धन्यवाद. मी नक्कीच इलाज सुरू करेन आणि तुमचा सल्ला ऐकेन. सागर, हा उत्तम निर्णय आहे. योग्य इलाज आणि व्यवस्थापनाने हेपॅटायटिस सी बरा होऊ शकतो आणि म्हणून तुम्हाला धोका आहे असं वाटल्यास चाचणी करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. अधिक तपशिलांसाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला.